नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावठी फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण जो प्लॉट बघत आहोत तो प्लॉट आपण बेड पद्धतीने लागवड कशा पद्धतीने केली, त्याचं नियोजन कसं केलं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये काय होत असतं की बऱ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतो की बाबा पावसाच्या दिवसामध्ये आपला कांदा सडतो, जास्त प्रमाणात पाऊस झाला किंवा लागवडीसाठी देखील अडचण निर्माण होतात. तर त्याला पर्याय म्हणून आपण नवीन पद्धत ह्या वर्षी लागवड केली की बेड पद्धत. तर यामध्ये आपण काय केलं की बेड कसे काढलेले तर बेडचं रुंदीचा जर विचार केला आपण तर 4 फूट बेडची रुंदी आणि बेड काढते वेळेस बेड यंत्राने न काढता जे ऊस काढण्याची आपली सरी असते त्या सरीने काढल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने बेड निघतात. कारण की पावसाच्या दिवसामध्ये काय होत असतं की जास्त प्रमाणामध्ये बेडला माती ही पुरत नाही, त्यामुळे माती कमतरता पडत असल्यामुळे आपण जे ऊस काढायचे सरी यंत्र असतं त्यांनी काढायचे 4 फूट सरी काढून घ्यायची. आपण 4 फूट सरी काढलेली त्यावरती आपल्याला भिजवण्यासाठी आपण ठिबकचा वापर केला आहे. कारण की ठिबकचा वापर करणं अनिवार्य आहे, कारण की आपण बेड काढल्यामुळे भिजवण्यासाठी आपल्याला पाटाने भिजवता येणार नाही, त्यामुळे आपल्याला ठिबकचा उपयोग करावा लागतो. तर ठिबक आपण कोणचं वापरलंय तर ठिबक 20 mm ठिबक आपण यासाठी वापरलेलं आहे. कारण की 4 फुटाचा जर बेड असेल तर दोन्ही साईडने 2-2 फुटाला भिजवण्यासाठी 20 mm आपल्याला ठिबक लागतं. 2 होलांमधील अंतर जर विचार केला आपण तर साधारणपणे 1 फुटाचं अंतर आहे 2 बोळांमधील जे पण पाणी सुटत असतं त्यातून. तर अशा पद्धतीने हे एक नियोजन करायचं. याचा फायदा एक काय होतो ठिबकचा, तर आपल्याला खतं आणि औषधं सोडण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचा याचा वापर होतो. तर त्यासाठी ठिबकचा वापर चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं ठिबक वापरलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण लागवड कशी केली तर लागवड बघू शकता साधारणपणे 5 ते 6 सेंटीमीटर अंतराने आपण 2 झाडांमधील अंतर आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने साधारणपणे टुसभर अंतर आहे. टुसभर म्हणलं तरी बी 6 इंच आरामामध्ये याची हे होते. कारण की बेडवरती काय होतं की कांदा हा जास्त प्रमाणामध्ये पोचतो, जास्त प्रमाणामध्ये त्याची वाढ होते, त्यामुळे लागवडी जेवढी पातळ लागवड करायला आपण तेवढी चांगल्या पद्धतीने कांदा आपला हा पोचतो. साधारणपणे 1 एकर क्षेत्र आहे, 1 एकरपेक्षा जास्त, परंतु 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला रोप देखील जास्त प्रमाणात लागलेलं नाही, कारण की पूर्णपणे रोप आलेलं होतं. रोप कसल्याही प्रकारचं गेलेलं नव्हतं. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याने अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर चांगल्या पद्धतीने उत्पादन निघेल आणि पावसाळ्यामध्ये देखील आपला कांदा वाया जाणार नाही. तर आपण आपला नवीन पद्धतीने लागवड केली होती, आपला अनुभव सांगितला. आपण कशा पद्धतीने लागवड करता आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की आपण जर कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की आम्हाला सांगितली कांदा तर आम्हाला देखील प्रोत्साहन मिळते असे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आपल्या चॅनलवरती शेतीविषयक आपण सविस्तर सर्व व्हिडिओ सांगतो. कलम करणे, आधुनिक तंत्रज्ञान, शेती अवजारे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.